नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, तुम्हाला माहितीच आहे, अगदी आत्ताच धुलीवंदन दिवशी 25 तारखेला एक चंद्रग्रहण होऊन गेलं आणि अगदी आता 15 दिवसांच्या अंतरावर एक सूर्यग्रहण लागणार आहे। आणि हे सूर्यग्रहण इतकं पॉवरफुल असणार आहे की दुनियाभरातले जगभरातले खूप सारे देश या सूर्यग्रहणाच्या प्रभावाखाली येणार आहेत आणि बऱ्याच देशांमध्ये दिवसाढवळ्या काळा कुट्ट अंधार पडणार आहे। तर हे देश कोणते, कुठल्या देशामध्ये, कुठल्या राज्यामध्ये पूर्ण अंधार होणार आहे, भारतामध्ये अंधार होणार आहे का, आणि या दिवसाच्या अंधारामुळे कुठल्या कुठल्या देशांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केली आहे, कुठल्या राज्यांमध्ये कुठल्या सिटीजमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे या ब्लॅकआउट इव्हेंटमुळे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा। वैज्ञानिकांच्या मतानुसार हे ग्रहण अत्यंत पॉवरफुल असणार आहे। मग या ग्रहणाचा जगभरात एवढं पडसाद पडणार असेल तर भारतावर याचा काही परिणाम होणार आहे का, आणि भारतातल्या लोकांनी स्पेशली गर्भवतींनी हे ग्रहण पाळायचं आहे का, पाळणं गरजेचं आहे का, याबद्दल आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तसेच जगभरात जसा पडसाद या ग्रहणाचा पडणार आहे तसा भारतामध्ये सुद्धा शाळा बंद राहणार आहेत का, भारतामध्ये याचा काय प्रभाव पडणार आहे, हे देखील आज आपण बघणार आहोत। हे सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024ला लागणार आहे आणि 8 एप्रिलला चैत्र महिन्याची अमावस्या देखील आहे। वैज्ञानिकांच्या मते हे सूर्यग्रहण इतकं पॉवरफुल असणार आहे की अशा प्रकारचं सूर्यग्रहण 50 वर्षांनी परत घडून येत आहे। आणि या सूर्यग्रहणामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकणार आहे। हे आहे पूर्ण स्वरूपातलं खग्रास सूर्यग्रहण। याच्यामध्ये चंद्र सूर्याला पूर्ण झाकून टाकेल आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडणार आहे। म्हणून या दिवशी दिवसाढवळ्या जगभरामध्ये बऱ्याच देशांमध्ये अंधार अनुभवायला मिळणार आहे। वैज्ञानिक दृष्ट्या सूर्यग्रहण केव्हा घडतं, जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि सूर्याला पूर्णपणे झाकून टाकतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, त्यावेळेला सूर्यग्रहण होतं। आणि यावेळच्या 8 एप्रिलच्या सूर्यग्रहणामध्ये सूर्य पूर्णपणे झाकोळला जाणार आहे आणि जवळपास सूर्य 7 मिनिटं गायब होणार आहे। दिवसाढवळ्या खूप सारा काळाकुट्ट अंधार पृथ्वीवर पडणार आहे। आता सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे की हे ग्रहण भारतात पडणार आहे का, भारतात लागणार आहे का, आणि भारतात लागणार नसेल तर मग इतर कुठल्या देशांमध्ये लागणार आहे, आणि जर भारतात लागत नाहीये तर मग हे भारतात मान्य आहे का, धार्मिकदृष्ट्या हे ग्रहण पाळायचं आहे की नाही, असे बरेच प्रश्न आता गर्भवतींच्या आणि सगळ्यांच्याच मनात आहेत। तर या प्रश्नांची उत्तरं आता मी तुम्हाला देणार आहे। 2024 हे पहिलं सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024ला लागणार आहे आणि हे जे सूर्यग्रहण आहे हे वैदिक पंचांगानुसार रात्री 9:12 सुरू होणार आहे आणि संपणार आहे मध्यरात्री 1:20 तर जवळपास 4 तास 25 मिनिटांचा हा कालावधी आहे। आणि जसं की तुम्हाला आता कळलंय की हे सूर्यग्रहण आहे आणि हे भारतामध्ये रात्री लागणार आहे, त्यामुळे भारतामध्ये हे दिसण्याचा काहीच प्रश्न नाही आता, कारण भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण रात्री लागणार आहे, त्यामुळे रात्री अंधार असल्यामुळे भारतामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नाही। म्हणजे भारतात दिवसा अंधार दिसणार नाही, कारण रात्री हे सूर्यग्रहण लागणार आहे। त्यामुळे धार्मिक दृष्ट्या या सूर्यग्रहणाला काहीच महत्त्व नाहीये आणि भारतामध्ये हे मान्य होणार नाही। म्हणून याचा सूतक काळ जो की 12 तास आधी लागतो, तो सूतक काळ आणि ग्रहण काळ हा दोन्हीही कुणीही, म्हणजे सामान्य व्यक्तींनी आणि गर्भवतींनी कुणीही पाळण्याची आवश्यकता नाहीये। त्यामुळे अगदी बिनधास्त राहा, आपल्याकडे हे सूर्यग्रहण नाहीये। परंतु जगामध्ये असे खूप सारे देश आहे जिथे हे सूर्यग्रहण लागणार आहे। अमेरिकेतला बराचसा भाग या सूर्यग्रहणाच्या प्रभावाखाली येणार आहे, म्हणून अमेरिकेमध्ये या दिवशी शाळांना सुट्टी जाहीर झालेली आहे, कारण अमेरिकेमध्ये बऱ्याचशा भागामध्ये पूर्ण ब्लॅकआउट दिसणार आहे। हे पूर्ण सूर्यग्रहण संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये दक्षिणेला टेक्सास पासून उत्तर पूर्वेला मेन पर्यंत दिसणार आहे। जगभरात कुठे कुठे हे सूर्यग्रहण दिसणार आहे याची लिस्ट देखील मी तुम्हाला आता देत आहे। तर ही लिस्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता। तुमचे कोणी नातेवाईक मित्र मैत्रिणी अमेरिकेत या ठिकाणी असतील तर त्यांना हे सूर्यग्रहण अनुभवायला मिळणार आहे, त्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका। हे जे सूर्यग्रहण आहे हे या सगळ्या सिटीजमध्ये दिसणार आहे। आपल्याकडे भारतामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नाही, त्यामुळे धार्मिकदृष्ट्या देखील याला मान्यता नाहीये आणि आपल्याकडे गर्भवतींनी आणि इतर सगळ्यांनी कुणीही टेन्शन घ्यायचं काही एक कारण नाहीये। भारतातल्या शाळा त्या दिवशी चालू असतील, अमेरिकेतल्या स्कूल्सना या दिवशी सुट्टी जाहीर झालेली आहे।
आशा करते हे सूर्यग्रहण कुठं कुठं दिसणार आणि भारतात ते का दिसणार नाही, तसेच भारतामध्ये हे मान्य आहे की नाही आहे, का मान्य नाही आहे आणि याचं धार्मिक महत्त्व भारतामध्ये का नाही आहे, हे तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल आणि तुमच्या मनामध्ये जी पाल चुकचुकत होती, जी शंका तुमच्या मनामध्ये येत होती की हे मी पाळावं की नको, ग्रहण तर आहे, खूप भयंकर आहे, पाळलं पाहिजे, या सगळ्या शंकांची उत्तरं देखील तुम्हाला मिळाली असतील. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.